वॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून। मोतीबिंदू हा एक साधारण सगळ्यांमध्ये चर्चेला असणारा असा एक विषय. तर तो मोतीबिंदू नेमकं म्हणजे काय आणि तो कुठल्या वयामध्ये होतो? तो मोतीबिंदू अगदी कमी वयातही होऊ शकतो. अगदी नवजात जे बालक आहे ज्याचा आत्ताच जन्म झालाय अशा बालकालाही मोतीबिंदू होऊ शकतो, ज्याला आम्ही कंजेनायटल पेडियाट्रिक कॅटरॅक्ट असं म्हणतो. डोळ्याला जर तुम्हाला काही लागलं त्याच्यामुळे पण मोतीबिंदू होऊ शकतो. डोळ्यामध्ये जर तुम्ही स्टिरॉइड सारखी औषधं जर खूप वर्षानुवर्ष वापरली तर त्याच्यामुळे पण मोतीबिंदू होऊ शकतो. टाकाच्या शस्त्रक्रियेमध्येही नंतर काही जे नवीन ऍडव्हान्सेस जे आता आहेत त्याला आम्ही MICS किंवा मायक्रो इन्सिजनल सर्जरी असं म्हणतो. हार्डली 2 mm एवढ्या छोट्याशा इन्सिजन मधून सर्जरी होत आहे. PC वर्क, लॅपटॉप हे खूप जास्त असतात आणि त्यांचं अंतर थोडं जास्त असतं, 1.5-2 फुटापर्यंत. रात्रीचं ड्रायव्हिंग असतं, त्यांना सूट होईल अशा प्रकारच्या लेन्सेस आहेत, ते बिना चष्म्याने काम करू शकतात. तर ज्याची जशी लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणे आपण त्याला आता कस्टमाइज आपण सर्जरी करून देऊ शकतो आणि त्याला तशा प्रकारे आपण ही दृष्टी डिझाईन करून देऊ शकतो. काही पेशंट आम्हाला आवर्जून सांगतात की चष्म्याची मला एवढी सवय झाली आहे तर मी पुढेही चष्मा वापरणार. आम्ही त्यांना तशा प्रकारे देतो. आणि काही असे पण पेशंट येतात की मी आता आयुष्यभर चष्मा वापरला, आता मला चष्मा नाही वापरायचा. आम्ही तसंही त्यांना The Voice Vista Media House by Pooja Prasoon present a podcast series titled as डोळ्यांवर बोलू काही. मी आपली होस्ट आणि दोस्त शिल्पा. डोळे म्हटलं की रामोळे अशी संकल्पना देणारे रामोळे आय हॉस्पिटलचे संचालक आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित रामोळे. लाखो रुग्णांना नवी दृष्टी देण्याचं महत्वपूर्ण कार्य ज्यांच्या हातून घडतंय त्यांच्यासोबत डोळ्यांवर बोलू काही. हल्ली डोळ्यांच्या विविध समस्यांनी ग्रासलेले किंवा दृष्टीहीन अशा लोकांच्या जीवनात प्रकाशाचा किरण ठरत आहेत डॉक्टर अभिजित रामोळे. गेले 20 वर्ष ते अविरतपणे नेत्रचिकित्सा या क्षेत्रात सेवा देत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील डोळ्यांच्या सर्व सुविधा असलेलं एकमेव आरोग्य दालन रामोळे आय हॉस्पिटल सुरू केलंय. म्हणूनच डोळे म्हटलं की रामोळे असा दृढ विश्वास आपल्यामध्ये निर्माण झालाय. रामोळे आय हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फॅको, मोनोफोकल, ट्रायफोकल, रेटिनोपॅथी उपचार व शस्त्रक्रिया, लॅसिक लेझर शस्त्रक्रिया म्हणजेच अर्थातच चष्म्यापासून मुक्तता, बुबुळाचे विकार, आय बँक आणि आय ट्रान्सप्लांट, तिळरेपणाची शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतींच्या सर्जरीज, डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांचे नेत्रविकार अशा विशेष सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यासोबतच सर्व प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम सुविधा आणि शासकीय कर्मचारी योजना जसे CGHS, MSEB, HAL, FCI, ISP, CNP आणि दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना इत्यादी योजनांची संलग्नता आहे. तसंच रामोळे हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून अवेअरनेस कॅम्प, चेकअप कॅम्प, ऑपरेशन कॅम्प आदी उपक्रम राबवले जातात, ज्या माध्यमातून या सगळ्या सुविधा आपल्या दारापर्यंत उपलब्ध करून दिल्या जातात. जर आपणही डोळेदुखी, डोळ्यांचे उपचार, चष्मा लावण्याच्या या कटकटीने त्रास्त असाल तर आपल्यासाठी कस्टमाइज लेन्स सुद्धा तयार करून हवी असेल तर डॉक्टर रामोळे यांचे अनुभव संपन्न विचार आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकायला पाहिजे. आपली सौंदर्य सृष्टी जोपासण्यासोबतच डोळे हे महत्वाचं काम करत असतात आणि म्हणूनच डोळ्यांचं सौंदर्य जपायचं असेल तर आजचा पॉडकास्ट आपल्यासाठी. चला तर मग आजच्या पॉडकास्ट कडे वळूयात. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? पूजा प्रसून यांच्या संकल्पनेतून साकारलेलं द व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. खरं तर श्रोते हो, डोळे याविषयी आपण आपल्या मागच्या पॉडकास्ट मध्ये डॉक्टर अभिजित रामोळे यांच्याकडनं ऐकलंच आणि डोळ्यांवर बोलू काही ही आपली पॉडकास्ट सिरीज सुरू आहे. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करणार आहोत डॉक्टर अभिजित रामोळे यांचं. नमस्कार सर, कसे आहात?
मजेत. येस सर, मागच्या पॉडकास्टला आपल्याला भरभरून छान असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि छान असं यशही तुमच्या बोलण्यातनं आणि मुख्य म्हणजे जागरूकता जी सगळ्यांमध्ये व्हायला हवी ती झालेली आहे. आणि त्याच्यातलाच एक आता पुढचा टप्पा म्हणजे डोळ्यांच्या या सगळ्या सर्जरीज मधला किंवा जी उत्सुकता असते आणि थोडीशी भीती सुद्धा असते, तो एक टप्पा म्हणजे मोतीबिंदू. तर ह्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नवीन तंत्रज्ञान या संदर्भात आज आपण आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांशी बोलणार आहोत, त्यांच्या पर्यंत पोहोचणार आहोत. तुमच्या अथांग अशा महासागरामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण त्यांना देणार आहोत आणि त्यांच्या शंका कुशंका या कुठेतरी दूर होणार आहेत. तर मोतीबिंदू हा एक साधारण सगळ्यांमध्ये चर्चेला असणारा असा एक विषय. तर तो मोतीबिंदू नेमकं म्हणजे काय आणि तो कुठल्या वयामध्ये होतो? मोतीबिंदू अगदी सिंपल आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जे बघतो तर आपल्याला बघताना आपल्या डोळ्यामध्ये एक लेन्स आहे. ती लेन्स अगदी क्लिअर लेन्स आहे आणि ती लेन्स काही कारणास्तव तिच्यामध्ये क्लाउडीनेस किंवा बुरकटपणा आला की त्याला आपण म्हणतो की मोतीबिंदू झाला. आता मोतीबिंदू मध्ये काय होतं की आपल्याला जे लांबचं दिसतंय ते अस्पष्ट बुरकट दिसायला लागतं. तर मोतीबिंदू अगदी कमी वयातही होऊ शकतो. अगदी नवजात जे बालक आहे ज्याचा आत्ताच जन्म झालाय अशा बालकालाही मोतीबिंदू होऊ शकतो, ज्याला आम्ही कंजेनायटल पेडियाट्रिक कॅटरॅक्ट असं म्हणतो. डोळ्याला जर तुम्हाला काही लागलं त्याच्यामुळे पण मोतीबिंदू होऊ शकतो. डोळ्यामध्ये जर तुम्ही स्टिरॉइड सारखी औषधं जर खूप वर्षानुवर्ष वापरली तर त्याच्यामुळे पण मोतीबिंदू होऊ शकतो. आणि काही मोतीबिंदू जे आहेत हे वयोमानाप्रमाणे होणारे मोतीबिंदू आहेत की जे साधारणपणे 50-60 नंतर जसं आपलं एज रिलेटेड आहे तसं एज रिलेटेड कॅटरॅक्ट हे मोतीबिंदू हे वयोमानानुसार असतं. म्हणजे असं काही ठराविक असं वय नाहीये की मोतीबिंदू कुठल्या वयात व्हावा किंवा केव्हा व्हावा, असं काही साधारण वय नाहीये. पण सर, हे मोतीबिंदूचे उपचार आणि लक्षणं याबद्दल? मोतीबिंदूचे जे लक्षण आहेत तर सगळ्यात पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे तुम्हाला जे लांबचं क्लिअर दिसत असतं ते लांबचं हळूहळू तुमची दृष्टी आहे ती अस्पष्ट व्हायला लागते आणि ती मोतीबिंदूचं जे आहे ते सगळ्यात पहिलं लक्षण आहे. त्याच्यानंतर काही मोतीबिंदूच्या प्रकारांमध्ये तुम्हाला जी लांबची इमेज आहे ती इमेजच्या बाजूला एक गोस्ट इमेज दिसणं किंवा तुम्हाला एकाच्या ठिकाणी डबल इमेज दिसणं अशाही गोष्टी घडतात. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला तुम्हाला ड्रायव्हिंग डिफिकल्ट होतं कारण हॅलोज आणि ग्लेअर तुम्हाला येतात आणि काही सेंट्रल मोतीबिंदू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीचा लाईट जर तुमच्या डोळ्यावरती आला ते एकदम अंधारल्यासारखं होतं आणि ती रात्रीच्या वेळेला ड्राईव्ह करताना खूप मोठी रिस्क असते. तर अशा प्रकारची लक्षणं ही मोतीबिंदूच्या आजारात आपल्याला आढळून येतात. पण सर, साधारणपणे आपण आता आपल्या समाजामध्ये बघतो की ह्या ज्या शस्त्रक्रिया आहेत याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आता मोतीबिंदूच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत तर ती मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही कधी केली पाहिजे? आता मोतीबिंदू असा आजार आहे की त्याच्यावरती शस्त्रक्रिया करणं याच्याशिवाय दुसरा काही उपचार नाही. अगदी सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये आपण चष्म्याने काही प्रमाणात दृष्टी सुधारू शकतो पण ती पण समाधानकारक नसते. आणि मोतीबिंदूवर जर तुम्हाला क्लिअर विजन पाहिजे असेल, तुमची दृष्टी जी आहे ती अतिशय क्लिअर पाहिजे असेल, तुम्हाला तर शस्त्रक्रिया करणं हा त्याच्यावर एकच पर्याय आहे. तर ही शस्त्रक्रिया जी आहे ही कधी केली गेली पाहिजे? तर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात आणि आम्हाला विचारतात प्रश्न की डॉक्टर तुम्ही सांगितलं की आम्हाला मोतीबिंदू आहे पण ऑपरेशन करणं गरजेचंच आहे का? ऑपरेशन हे नंतर केलं तर चालेल का? पण अशा वेळेला प्रत्येक पेशंटच्या मनात हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो, डायलेमा असतो की ऑपरेशन हे लगेच करावं की थांबून करावं. तर अशा वेळेला आम्ही पेशंटला सांगतो की ऑपरेशन तुम्हाला स्वतःला जेव्हा जाणवायला लागेल की आता पूर्वी मला क्लिअर दिसत होतं ना आता मला अस्पष्ट दिसायला लागलं आणि माझं जे दैनंदिन रुटीन आहे त्याच्यामध्ये मला अडथळा यायला लागलेला आहे, माझं जे रुटीन आहे ते व्यवस्थित होत नाहीये, माझा जो जॉब आहे तिथे माझी कामं जे आहेत ती मी आता जशी पाहिजे तशी अंधुक दृष्टी असल्यामुळे करू शकत नाही, त्यावेळेला ऑपरेशनचा निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस साधारण पेशंटला वाटतं की नाही आता आपण ऑपरेशन केलं पाहिजे अशा वेळेस साधारण आपण ऑपरेशन जे ते केलं पाहिजे. सर, शस्त्रक्रिया जी आहे ती कुठल्या पद्धतीने केली जाते आणि आता आजचं 21वे शतक आहे सो नवीन टेक्नॉलॉजी काय आपण सांगू शकाल? आता कसं आहे ना की पूर्वी ज्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात होत्या त्या शस्त्रक्रिया करताना त्यांना टाके घेतले जात होते पण नंतर बिनटाकेच्या शस्त्रक्रिया आल्या
आणि बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमध्येही नंतर काही जे नवीन ऍडव्हान्सेस जे आता आहेत त्याला आम्ही MICS किंवा मायक्रो इन्सिजनल सर्जरी असं म्हणतो. ओके. हार्डली 2 mm एवढ्या छोट्याशा इन्सिजन मधून सर्जरी होत आहे. आता याचे फायदे काय? पूर्वीच्या ज्या शस्त्रक्रिया होत्या त्या शस्त्रक्रियेमध्ये आपल्याला पेशंटचा जो रिहॅबिलिटेशनचा वेळ होता तो खूप जास्त होता. महिना दीड महिना पेशंटला काळजी घ्यायला लागायची, त्याच्यानंतर चष्म्याचा नंबर द्यायला लागायचा. हा कालावधी हा जो आहे हळूहळू जसं आपलं मायक्रो इन्सिजनल कडे आपण आलो तसा कालावधी कमी झाला. तुमचे रिहॅबिलिटेशन हे खूप फास्ट आहे. 3 ते 4 दिवसामध्ये आता हिलिंग होतं, जखम भरते आणि तुम्ही तुमचं ऑफिस वर्क ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फास्ट सुरू करू शकता. म्हणजे आपण हळू आता मिनिमम इन्व्हेसिव्ह सर्जरीकडे चाललो आहोत की जेणेकरून आपल्याला आपलं रिहॅबिलिटेशन आपलं जे काम आहे ते आपण लवकरात लवकर आपण सुरू करू शकतो. म्हणजे पूर्वीच्या काळी गैरसमज होते की काही दिवस गॅस जवळ नाही जायचं, एकाच कुशीवर झोपायचं आणि ह्या सगळे नियम जे आहेत ते पाळून ती शस्त्रक्रिया पूर्ण यशस्वी होईपर्यंत ते थांबणं, ह्या सगळ्याला फाटा देऊन कुठेतरी नवीन टेक्नॉलॉजी अडॅप्ट झालेली आहे आणि ही नवीन टेक्नॉलॉजी रुग्णांना सुद्धा तेवढीच इफेक्टिव्ह होते आहे. सर, पण मग एक विचार असं वाटतं की या कृत्रिम लेन्सेस ज्या टाकले जातात त्याचे फायदे निश्चितच होतात, पण मग त्या फायद्याच्या दृष्टिकोनातनं आजकाल कसं झालंय की सगळं कस्टमाइज झालंय, लोकांना काय हवं आहे त्या दृष्टिकोनातनं सगळ्या गोष्टी या डेव्हलप केल्या जातात. तर ही दृष्टी सुद्धा कस्टमाइज केली जाते का? हो, दृष्टी पण आपण कस्टमाइज करू शकतो. कारण जेव्हा उपचार म्हणजे जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की आता आपल्याला शस्त्रक्रिया करायला लागेल आणि पेशंट त्याच्या मनाचं एकदा तयारी करतो की ठीक आहे आता माझी शस्त्रक्रिया करायची तयारी आहे, तेव्हा मला तो पहिला प्रश्न असा विचारतो की डॉक्टर मला चष्मा लागेल का ऑपरेशन नंतर? कारण चष्मा हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आपल्याकडे सामाजिक दृष्ट्या पण आणि पेशंट प्रत्येकाला असं वाटतं की मला चष्मा नको. तर आता आपल्याला अशा प्रकारच्याही लेन्सेस मिळतात की तुम्हाला चष्मा वापरायची गरज नाही ऑपरेशन नंतर. बिना चष्म्याने तुम्ही लांबचं जवळचं तुमचं सगळं रुटीन तुमचं ऑफिस वर्क हे तुम्ही करू शकता. अशा प्रकारचे आता लेन्सेस मिळतात आणि ह्या लेन्सेस ज्या आपल्याला आता अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ओल्ड एज साठी ज्या आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करणाऱ्या ज्या आहेत ज्याच्यात लांबचं मधलं जवळचं तुम्ही सगळं बिना चष्म्याने बघू शकता अशा प्रकारच्या पण लेन्सेस आहेत. जे IT प्रोफेशनल आहेत त्यांना त्यांचं PC वर्क लॅपटॉप हे खूप जास्त असतात आणि त्यांचं अंतर थोडं जास्त असतं 1.5-2 फुटापर्यंत. रात्रीचं ड्रायव्हिंग असतं त्यांना सूट होईल अशा प्रकारच्या लेन्सेस आहेत, ते बिना चष्म्याने काम करू शकतात. तर ज्याची जशी लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणे आपण त्याला आता कस्टमाइज आपण सर्जरी करून देऊ शकतो आणि त्याला तशा प्रकारे आपण ही दृष्टी डिझाईन करून देऊ शकतो. येस, क्या बात आहे. म्हणजे किती सुंदर. डोळे म्हणजे रामोळे हे का म्हटलं जातं तर प्रत्येकाच्या अगदी ज्याला जसं हवं आहे त्या दृष्टिकोनातनं कस्टमाइज दृष्टी जी आपण म्हणत असतो ते एकमेव मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोळे म्हणजे रामोळे. आणि म्हणूनच सर आमच्याकडे आता दोन्ही प्रकारचे पेशंट असतात. काही पेशंट आम्हाला आवर्जून सांगतात की चष्म्याची मला एवढी सवय झाली आहे मी पुढेही चष्मा वापरणार, आम्ही त्यांना तशा प्रकारे देतो. आणि काही असे पण पेशंट येतात की मी आता आयुष्यभर चष्मा वापरला आता मला चष्मा नाही वापरायचा, आम्ही तसंही त्यांना गोष्टी डिझाईन. सर, म्हणजे जो जे वांछिल तो ते लाहो या दृष्टिकोनातनं तुम्ही जे कार्य करत आहात की ज्याला जे हवंय तसं तसं तुम्ही प्रत्येकाला देत आहात आणि तशा दृष्टिकोनातनं मानसिक समाधान सुद्धा तुम्ही समोरच्या रुग्णाला तर देताच आहात आणि त्यांच्या ह्या सगळ्या गरजा पूर्ण करून तुम्ही तुमचं आणि त्यांचं आपुलकीचं आणि बांधिलकीचं नातं सुद्धा एक तिथे निर्माण होत आहे. पण सर, शेवटी काही म्हटलं तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण ह्या सगळ्या बाबींचा विचार करतो त्यावेळेस मोतीबिंदूच्या बद्दल काय काळजी घेतली पाहिजे? मोतीबिंदूच्या बद्दल काळजी घेणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जर अस्पष्ट दिसत असेल, स्पेशली तुमचं वय 50 किंवा 60च्या पुढे असेल तर तुम्ही ताबडतोब डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. आणि तुम्हाला जर निदान झालं की मोतीबिंदू आहे तर मग आपण उपचार करताना त्याच्याबद्दल टाळाटाळ नाही केली पाहिजे. कारण आपल्याकडे गैरसमज खूप जास्त आहेत. आम्हाला प्रत्येक पेशंट सांगतो की माझ्या आईने किंवा माझ्या आजीने मला कोणीतरी सांगितलं किंवा शेजाऱ्यांनी सांगितलं की एवढ्या लवकर तुम्ही ऑपरेशन का करत आहात. पण तसं नाहीये. तुम्हाला असं जाणवतंय की मला अस्पष्ट दिसतंय, मी आता ड्रायव्हिंग करू शकत नाहीये,
माझं काम करताना मला अडचणी येत आहेत, पण कोणीतरी भीती घालतंय की एवढ्या लवकर ऑपरेशन करू नका म्हणून मी टाळतोय आणि तसंच गोष्टी ज्या आहेत ह्या अंगावर काढतोय. पण तसं नाही झालं पाहिजे. आता जे मॉडर्न उपचार आहेत ते मॉडर्न उपचार जे आहेत आपल्याला ही फॅसिलिटी देतात की आपलं रिहॅबिलिटेशन अगदी फास्ट आहे. तुम्ही मगाशी म्हणाले की आपण स्वयंपाक करू शकतो. हो, अगदी. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही जस्ट एक दिवस बघा की तुम्हाला कसं वाटतं, तिसऱ्या दिवसापासून तुम्ही स्वयंपाक करायला लागू शकता. ओके. आठवड्यापर्यंत तुम्हाला आम्ही असं म्हणतो की डोक्यावरून आंघोळ करा, एवढं तुमचं रिहॅबिलिटेशन फास्ट आहे. तुमचं जर अर्जन्सी कामाची असेल तर आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही गुरुवारी शुक्रवारी ऑपरेशन करून घ्या, शनिवार रविवारी तुम्हाला ऑफिसला सुट्टी असेल आणि सोमवारी तुम्ही तुमची ड्युटी जॉईन करा. क्या बात आहे. म्हणजे एवढं आपण त्यांना आज त्यांचं आयुष्य जे आहे ते फॅसिलिटेट करू शकतो. ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतरची बंधनं खूप कमी आहेत आणि तुम्हाला आपण मनासारखी दृष्टी परत देऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे रसिक श्रोते हो, सांगावं असं वाटतंय की 21व्या शतकामध्ये जसं आपण प्रगती करतो आहोत तसंच डोळे म्हणजे रामोळे हे का तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी कस्टमाइज दृष्टी जी आहे ते तर आपल्याला सांगितलंच, पण सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या की पूर्वीच्या ज्या काही पद्धती होत्या, डोक्यावरून अंघोळ करायची नाही, स्वयंपाक करायचा नाही, 8 दिवस एकाच कुशीवर झोपायचं, ह्या सगळ्याला फाटा देऊन रामोळे हॉस्पिटलमध्ये आपल्या मोतीबिंदूच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्यांना उपचार पद्धती ही आधुनिक पद्धतीने मिळालेली, नवीन तंत्रज्ञानाच्या जोडीने मिळालेली आहे. आणि ही जोड कुठे मिळते तर अर्थातच डोळे म्हणजे रामोळे आणि रामोळे आय केअर हॉस्पिटलमध्ये. सर, आता तुम्ही चष्म्याबद्दलचं सांगितलं आणि मगाशी जे तुम्ही बोललात की कस्टमाइज दृष्टी, त्या व्यक्तीला जी आहे तो कधीतरीच चष्मा हवा होता, तर याच्याबद्दलचा एखादा किस्सा आम्हाला सगळ्यांना निश्चितच ऐकायला आवडेल. आता ह्या किस्साच्या आधी तुम्हाला अजून एक मी गोष्ट ह्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेबद्दल सांगतो. आता ही जी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होत आहे, आता काही पेशंट असतात की जे हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात, जसं ज्यांना काही कार्डियाक प्रॉब्लेम असतात, हायपरटेन्शन किंवा इतर काही हाय रिस्क प्रॉब्लेम्स असतात. अशा पेशंटला आता आम्ही जी शस्त्रक्रिया करतो त्याच्यात भूल देताना डोळ्याला कुठेही इंजेक्शन द्यायची गरज नाही. अच्छा. आणि ते ऑपरेशन फक्त ड्रॉप्स, भुलेचे जे ड्रॉप्स येतात त्या अॅनेस्थेटिक ड्रॉप्स टाकून फक्त पूर्ण ऑपरेशन होतं. त्याच्यामुळे जे हाय रिस्क पेशंट आहेत त्यांचे पण आपण शस्त्रक्रिया जी आहे ते आपण अगदी पेशंटला कुठल्याही प्रकारची जी आहे ती रिस्क न देता आपण ती करू शकतो. तर हा या मॉडर्न शस्त्रक्रियेचा एक फायदा आहे. आणि आता तुम्ही मला विचारला की किस्सा विचारला की आता ह्याबद्दल आता मी एक जे आमचे सिनियर गायनेकोलॉजिस्ट होते त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्यांचं जेव्हा ऑपरेशन केलं तेव्हा त्यांची अशी डिमांड होती की मी जेव्हा ऑपरेशन करताना उभं राहून ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन करताना मला जे ऑपरेशन करताना जो टिश्यू आहे तो क्लिअर दिसला पाहिजे आणि माझं रात्रीचं जे ड्रायव्हिंग आहे ते ड्रायव्हिंगही मला बिना चष्म्याने करता आलं पाहिजे. त्यावेळेला आम्ही त्यांच्यासाठी काही नवीन इडॉप लेन्सेस की जे आपल्याला डेप्थ ऑफ फोकस खूप चांगला देतात, अशा प्रकारचे आम्ही लेन्स त्यांच्यासाठी निवडले, जेणेकरून त्यांना डेप्थ ऑफ फोकस मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या शस्त्रक्रिया करणं हे खूप सुलभ झालं आणि ते शस्त्रक्रिया करताना क्लिअर बघू शकत होते आणि डेप्थ ऑफ फोकसमुळे रात्रीचं ड्रायव्हिंगही त्यांचं फॅसिलिटेट झालं. क्या बात आहे. म्हणजे आपण जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्या गोष्टी मागणी तसा पुरवठा साधारणपणे अगदी नक्कीच कारण प्रत्येकाचे रिक्वायरमेंट वेगवेगळे आहेत. आता ह्याच इडॉप लेन्सेस आम्ही IT प्रोफेशनल्स जे आहेत जे अगदी अर्ली एज कॅटरॅक्ट येतात त्यांना पण आम्ही प्रिफर करतो. आणि अगदी जर समजा ओल्ड एज एखादे बाबा आले की ज्यांचं असं आहे की पार्किन्सोनिझम सारखे काही आजार आहेत, अल्झायमर सारखे आजार जिथे चष्मा कुठे ठेवला आठवत नाही, अशांसाठी आम्ही काही नवीन ट्रायफोकल लेन्सेस मिळतात. त्या ट्रायफोकल लेन्सेस यूज करतो आणि आम्ही त्यांना अगदी लांबचं मधलं जवळचं जे वाचन करतो ह्या सगळ्या गोष्टी बिना चष्म्याने ते बघू शकते, अशा प्रकारे आम्ही त्यांना दृष्टी देतो. तर तुम्ही अगदी यंगस्टर असाल, तुमचं प्रोफेशन तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही IT प्रोफेशनल असाल किंवा तुम्ही रिटायर तुमचं लाईफ हे जगत असाल, तर तुम्हाला ज्या प्रकारे तुमच्या दृष्टीची गरज आहे त्या प्रकारे आपण तुम्हाला ती दृष्टी देऊ शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे श्रोते हो, एक सांगावंसं वाटतंय की आपल्याला काय हवं आहे हे फक्त रामोळे आय हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगायचं आणि आपल्या दृष्टिकोनातनं जी कस्टमाइज दृष्टी आहे ती आपल्याला मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे रामोळे आय हॉस्पिटल असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे की डोळे म्हणजे रामोळे. सर, खरंच या सगळ्या दृष्टिकोनातनं म्हणजे रुग्णांची काळजी
आणि रुग्णांना काय हवं आहे आणि यासोबत त्यांचा कम्फर्टनेस, म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं तसं IT प्रोफेशन असो, वयोवृद्ध असो किंवा लहान मुलं असो, या सगळ्यांचं समीकरण जिथे जुळून येतं ते म्हणजे रामोळे आय हॉस्पिटल. सर, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधून. आपण असंच निरंतर भेटूयात आणि तुमच्याकडनं ही सगळी माहिती आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांपर्यंत गेलेली आहे, तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.